आपण डायरेक्ट पॉईंटवरतीच येऊया। खूप जणांचा असा समज आहे की बाहेर मिळती तशी सोलकढी घरी बनवता येत नाही, पण योग्य प्रमाण आणि काही टिप्स ध्यानात ठेवून सोलकढी बनवली ना तर बाहेरपेक्षा मस्त सोलकढी घरीच बनवून तयार होते। तर या व्हिडिओमध्ये आपण सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्याच सोबत लागणारं नारळाचं दूध पण आपण घरीच बनवणार आहे। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। परफेक्ट सोलकढी होण्यासाठी सर्वात आधी कोकम भिजवणं खूप गरजेचं आहे। मी इथे 8 ते 10 कोकम थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। गरम पाण्यामुळे त्यामध्ये असलेली चव आणि रंग पटकन बाहेर यायला मदत होते, त्यामुळे आपला टाइम वाचतो। आता आपण सोलकढीसाठी लागणार नारळाचं दूध काढूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी ओला नारळ मिक्सरमधून पाणी न घालता बारीक करून घेतला आहे, त्यामुळे आपल्याला दूध काढण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही। बारीक केलेला नारळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। सोलकढीला छान चव येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आलं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं आणि दूध काढण्यासाठी 1 वाटी कोमट पाणी घालूया। आपल्याला खूप गरम पाणी नाही वापरायचं, कोमट पाणीच वापरायचं आहे। कोमट पाण्यामुळं काय होतं, नारळामध्ये असलेलं तेल आणि क्रीम सहजपणे बाहेर यायला मदत होते, त्यामुळे आपल्याला दूध एकदम घट्ट आणि चवदार मिळतं। घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमधून 2 ते 3 मिनिटं छान असं बारीक करून घेतलं आहे। आता आपण त्यापासून दूध काढून घेऊया। दूध काढण्यासाठी एका चाळणीवरती कापड ठेवून त्यावरती बारीक केलेलं सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता कापडाच्या मदतीने नारळाचं दूध आणि चोथा वेगळा करून घेऊया। आपण इथे डायरेक्ट चाळण वापरली तरी काम सोपं होतं, पण बारीक बारीक कण दुधामध्ये जातात आणि त्यामुळे आपल्या सोलकढीचं स्ट्रक्चर रफ येतं। पण जर कापड वापरलं तर दूध एकदम स्मूथ आणि क्रीमी मिळतं। दूध काढून राहिलेला नारळाचा चोथा पुन्हा एकदा 1 वाटी कोमट पाणी घालून बारीक करून घेणार आहे। इथे मी 1 वाटी ओल्या नारळासाठी 2 वाटी एवढं पाणी वापरलं आहे। खूप जास्त पाणी वापरलं तर सोलकढी एकदम पातळ होते आणि चव पण कमी लागते, तर तुम्ही पण हे प्रमाण वापरू शकता। इथे आपण दुसऱ्या वेळेचं दूध पण कापडाच्या मदतीने काढून घेऊया। दुसऱ्या वेळेचं दूध जराशी पातळ असतं आणि दूध काढून राहिलेला जो चोथा आहे ना, तो तुम्ही एखाद्या भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये पण वापरू शकता। तुमच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता। इथे आपलं घट्ट, क्रीमी आणि चवदार असं नारळाचं दूध तयार आहे। एका नारळामध्ये 4 ते 5 माणसांसाठी आरामशीर सोलकढी बनवून तयार होते। नारळाचं दूध आपलं रेडी आहे। आता आपण कोकममधला रस काढून घेऊया। इथे कोकम 20 ते 25 मिनिटं छान असे भिजलेले आहेत। हाताच्या मदतीने 2-3 मिनिटं चोळून घेऊया, म्हणजे रंग आणि चव पूर्णपणे निघून येईल। कोकम फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचा असेल तर सोलकढीला मस्त असा रंग येतो, पण जरी रंग नाही आला तरी आपण त्यामध्ये 1-2 चमचे बीटचा रस पण घालू शकतो। बीटच्या रसामुळे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही। तयार झालेला कोकमचा रस चाळणीच्या मदतीने चाळून नारळाच्या दुधामध्ये घालूया। तुमच्याकडे कोकम आगळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। इथे मी छान असा रंग येण्यासाठी 2-3 चमचे बीटचा रस पण वापरला आहे। तयार सोलकढी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपली सोलकढी ऑलमोस्ट तयार आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोकमचा रस घालताना थोडीशी काळजी घ्यायची, खूप जास्त कोकमचा रस झाला तर सोलकढी आंबट होऊ शकते, त्यामुळे थोडीशी टेस्ट करून बघायची आणि मग गरजेनुसार कोकमचा रस वापरायचा। इथं आपली मस्त अशी सोलकढी तयार आहे। 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी मी खूप आभारी आहे तुमची, आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते पण कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।